दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपाचा विजय रथ दौडला असून 6 पैकी 5 जिल्हा परिषद गटांमध्ये कमळ फुललंय। पंचायत समितीच्या 12 पैकी 11 जागांवरती भाजपनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षानं जोरदार मुसंडी मारत तालुक्यावर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे। तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 गटांपैकी 5 गटांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले असून पंचायत समितीच्या 12 गणांपैकी 11 गणांमध्येही भाजपनं बाजी मारली आहे। केवळ हत्तूर जिल्हा परिषद गटात 1 आणि भंडारकवठे गणामध्ये 1 अशा 2 जागांवर शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बोरामणी, वळसंग, कुंभारी, मंद्रुप आणि भंडारकवठे या 5ही जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला। या विजयामुळं तालुक्यात भाजपची पकड अधिक घट्ट झाल्याचं स्पष्ट झालं आहे। तर दुसरीकडं हत्तूर जिल्हा परिषद गटात शिवसेनेनं भाजपला रोखत आपली जागा कायम राखली आहे। जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या 12 पैकी 11 गणांमध्येही भाजपनं वर्चस्व मिळवलं आहे। महाविकास आघाडी आणि इतर स्थानिक आघाड्यांचं आव्हान मोडीत काढत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक पूर्णपणे आपल्या बाजूनं झुकवली। निकाल जाहीर होताच दक्षिण सोलापूर तालुक्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला। हा विजय विकास कामांचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे, अशा भावना विजयी उमेदवारांनी व्यक्त केल्या। दक्षिण सोलापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात विजयाचे मोठे फलक झळकत असून विजयी मिरवणुकांनी वातावरण जल्लोषपूर्ण झालं आहे। मी प्रथम आमदार बापूसाहेबांचे आभार मानते, जे त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली, आमच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला तडा जाणार नाही। आणि माझे घरचे, माझे मुलं, आमचे साहेब जे मला माझ्यासाठी झटले, आमचे जे सहकारी वर्ग, मित्र वर्ग आहेत, जे माझे फॅमिली आणि जे गावातील आमचे जे आहेत, मी नात आहेत औजगावची आणि सून पण आहेत, पूर्ण गाव आमच्यासाठी पूर्ण प्रयत्न केलं निवडून येण्यासाठी, त्यांचे आभार मानते मी। आणि दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करते। मागच्या निवडणुकीमध्ये 8-10 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना काही अदृश्य शक्ती माझ्या विरोधामध्ये काम करत होते, परंतु भारतीय जनता पार्टीने एवढी मोठी काम उभं केलेलं आहे। पुन्हा एकदा जनतेनं पार्टी मोठी आहे, व्यक्ती मोठी नाही हे सिद्ध केलेलं आहे आणि जनतेनं भरभरून प्रेम आमच्यावर दाखवला। मागच्या मी 10-15 वर्षात जे मंद्रुप गडामध्ये काम केलेलं आहे, त्या कामाचा प्रसाद म्हणून लोकांनी माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभारलेले आहेत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नेतृत्व करत असताना, पंचायत समितीचा सदस्य म्हणून मी काम करत असताना माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी, माननीय दिलीप मालक माने यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या आज जे माझ्यासारख्या उमेदवाराला, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील उमेदवाराला 4000 मताधिक्यानं जे लोकांनी निवडून दिलेलं आहे, हे 4000 मताधिक्य म्हणजे जनतेची इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्याकडून अपेक्षा आहेत असं मी समजतो। सुभाष बापू देशमुख यांनी खंबीरपणाने आमच्या पाठीची ताकद लावून धरली आहे आणि त्यामुळे आमचा विजय आज मनीषभाई देशमुख यांच्यामुळे आमचा विजय झालेला निश्चित आहे, एवढं बोलतो मी। आणि सर्व मतदाराचा आभार आणि आमचे नेते सुभाष बापू देशमुख तसेच मनीषभाई देशमुख यांचा बी खूप खूप आभार। पंचायत समिती सदस्य आमचे रमेश अण्णा आसबे, त्यांचे मंडळी प्रियंकाताई आसबे ते बी निवडून आलेत आणि मुगळे साहेब तिकडे कंदलगाव मंद्रुप गणातून निवडून आले। सर्वांचं खूप खूप जनतेचं खूप खूप आभार। मी सौ अंबिका भीमाशंकर पाटील खोडगी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवलेली होती। तर खोडगी पंचायत समिती गणातील सर्व माझे मतदार बंधूंनी भरभरून आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे। तर 1215 मतांना आम्हाला निवडून दिलेलं आहे। तर सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनींचे खूप खूप मी आभार व्यक्त करते। आज या ठिकाणी कुंभारी जिल्हा परिषद तसंच वळसंग जिल्हा परिषद या दोन्ही जिल्हा परिषदांवरती भाजपने कमळ फडकवलेला आहे। तसंच धोत्री पंचायत समिती आणि वळसंग पंचायत समितीवरती देखील कमळ चिन्ह फुललेलं आहे आणि प्रचंड बहुमताने जनतेने कौल आपल्याला दिलेला आहे। सचिनदादांचं विकास कामं तसंच भारतीय जनता पार्टीचं जे लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेलं स्थान आहे, त्यामुळे या गोष्टी घडून आल्या। त्याच पद्धतीने जे सचिनदादांनी उमेदवार दिले
त्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली, त्याचं फळ आज त्यांना जनतेने दिलेलं आहे असं मला